दक्षिण विभाग सांगली यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शाळा दर्जा वाढ आणि विद्यार्थी पटसंख्या वाढ या त्रिसूत्रीच्या आधारे मे 2025 पासून विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवले। या उपक्रमांचा हा संक्षिप्त व वस्तुनिष्ठ आढावा आपल्या समोर सादर करीत आहोत। इयत्ता 9वी व 10वी मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन करण्यात आले। इयत्ता 9वीचे 85 विद्यार्थी आणि इयत्ता 10वीचे 105 विद्यार्थी असे एकूण 190 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। डीपर उपक्रम अंतर्गत जेईई, नीट व MST CET साठी शिक्षक प्रशिक्षण व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली। याशिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेरले कन्या, दुधगाव कन्या आणि दुधगाव मुले या ठिकाणी नवीन अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात आला। डिजिटल अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे या उद्देशाने इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरासाठी शिक्षक कार्यशाळा आष्टा, विटा, कुंभोज व मलकापूर येथे घेण्यात आल्या। यामध्ये एकूण 1066 सेवक सहभागी झाले। ज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशील परिवर्तन यांच्या माध्यमातून शिक्षक अधिक भविष्याभिमुख होत आहे। या दृष्टीने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला। आजपर्यंत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 7536 विद्यार्थ्यांनी या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे। देशपांडे फाउंडेशनच्या सहकार्याने SIV म्हणजेच स्किल्स इन विलेज प्रोग्राम 50 शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आला। ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून कम्युनिकेशन स्किल्स व लाईफ स्किल्स इंग्रजीतून विकसित केल्या जात असून यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व आणि शिकण्याविषयीची गोडी वाढत आहे। या उपक्रमासाठी कुंभोज येथे 12 दिवसांचे शिक्षक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले। विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गायन, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्ये विकसित होत आहेत। याशिवाय शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती व विकास व्हावा या उद्देशाने STEM प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले। तसेच ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्याने छोटे सायंटिस्ट उपक्रम राबविण्यात आला। न्यू इंग्लिश स्कूल बेळंगी येथे डॉक्टर अरविंद आवटी यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। मागील वर्षी दक्षिण विभागातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले। या वर्षीही विभागीय स्पर्धा परीक्षा गुणवत्ता कक्ष स्थापन करून त्यामध्ये एकूण 13 गटांमध्ये एक समान प्रश्नपत्रिका आणि केंद्रीकृत निकाल प्रक्रिया राबविण्यात आली। आज अखेर इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या 14, इयत्ता 8वी स्कॉलरशिपच्या 11 आणि NMMS स्कॉलरशिपच्या 14 परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या। ज्युनियर विभागासाठी ऑफलाईन व ऑनलाईन गुणवत्ता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या। तसेच कुंभोज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आधुनिक अभ्यासिका सुरू करण्यात आली असून 150हून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत। या सर्व उपक्रमांमधून दक्षिण विभाग सांगली विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी दूरदृष्टी, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यांचा उत्तम समन्वय साधला आहे। विद्यार्थी गुणवत्ता वाढीसोबतच शाळेचा दर्जा उंचावणे ही शिक्षणाची मूलभूत गरज आहे। या उद्देशाने दक्षिण विभाग सांगली मार्फत शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत अनेक प्रभावी उपक्रम राबविले। ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने अंजनी येथे इयत्ता 11वी व 12वी साठी कृषी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। या अभ्यासक्रमात 54 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे। इंगळी व नांद्रे येथील शाखांमध्ये इयत्ता 1ली ते 4थी साठी स्वयं अर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत।
अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर प्रोत्साहित करण्यात आला. आज अखेर विभागातील शाखांमध्ये 515 इंटरॅक्टिव्ह पॅनल बसवण्यात आले असून उर्वरित पॅनलची मागणी नोंदविण्यात आली आहे. सर्व शाळांमधील कामकाजामध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी वार्षिक शैक्षणिक नियोजन आणि मुख्याध्यापक मार्गदर्शिका दक्षिण विभागामार्फत तयार करून वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. भवानीनगर शाखेत भारत फोर्ज कंपनीच्या CSR निधीतून 10 लाख रुपये इतक्या रकमेचे सर्व वर्ग खोल्यांचे फरशी बसविणे कामकाज पूर्ण करण्यात आले. ढवळी शाखेमध्ये MKCL अंतर्गत MSCIT, स्पोकन इंग्लिश, पायथन आणि सॉफ्ट स्किल्स हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. 100हून अधिक संगणकांच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य विकासाची संधी मिळत आहे. विभागीय चेअरमन मान्य श्री शेख साहेब, विभागीय अधिकारी मान्य श्री शिंदे साहेब आणि सहाय्यक विभागीय अधिकारी मान्य श्री वाळवेकर साहेब तसेच मान्य श्री डिसूजा साहेब यांच्या प्रत्यक्ष भेटी व मार्गदर्शनामुळेच शाळा दर्जा वृद्धीस भक्कम दिशा मिळाली. शिवाय शाळा दर्जा वृद्धीसाठी नियोजन, गुणवत्ता आणि आधुनिकतेचा यशस्वी समन्वय साधता आला आहे.